राज्यशास्त्राचा शेवटचा जो प्रश्न असतो त्याच्यामध्ये येणारे भरपूर जास्त इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये पण क्वेश्चन दिले आहे. त्या क्वेश्चन आणि या क्वेश्चन मध्ये भरपूर सिमिलरिटी आहे. म्हणजे तिकडे किंवा इकडे क्वेश्चन येण्याचे चान्सेस फिरतात इकडे तिकडे. ते क्वेश्चन पण तुम्हाला चांगल्या प्रकारे करायचे आहे. आता इथं सगळ्यात पहिले तुम्हाला करायचं आहे शेतकरी चळवळ. ओके, त्याच्यानंतर कामगार चळवळ किंवा स्त्री चळवळ. चळवळ हा शब्द तुम्हाला एक वेळ तर येणार आहे आणि बहुत जास्त तो वडवड करावा लागणार आहे. त्याच्यामुळे जो आहे तुम्हाला चळवळ चांगल्या प्रकारे करायची आहे. शायरी बनवून गेली. करा चळवळ, नाही तर करावं लागेल पेपरमध्ये वडवड. राजकीय पक्ष व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. लोकशाही बळकट करण्यासाठी आपण काय करू शकतो उपाययोजना, राजकीय प्रक्रिया पारदर्शक करण्यासाठी काय करू शकतो, सामाजिक न्याय प्रस्थापित करण्यासाठी काय करू शकतो, अशा प्रकारचे प्रश्न येऊ शकतात. त्यानंतर निवडणूक आयोग, आचारसंहिता, असे प्रश्न जे आहेत ते ऑलरेडी मी तिकडे दिले आहेत दुसऱ्या व्हिडिओमध्ये, तर ते सुद्धा व्हेरी इम्पॉर्टंट आहे. एवढे जर क्वेश्चन केला तुम्ही इतिहास आणि राज्यशास्त्राचे मेन सगळेचे सगळे क्वेश्चन जे आहे ते आपण कंप्लीट केले आहे. आता राहिले प्रश्न आहे फक्त ते म्हणजे तुमचे एमसीक्यू, चुकीची जोडी ओळखा किंवा तुमचे ऍक्टिव्हिटी बेस. तर ते क्वेश्चन तुम्हाला स्वतःहून प्रिपरेशन करायचे आहे. ते व्हेरी इम्पॉर्टंट. मी पीडीएफ जे आहे ते ऑलरेडी ग्रुपवर टाकून दिले टेलिग्रामच्या. तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून टाका, लिंक बायोमध्ये आहे. सगळेचे सगळे प्रश्न मी तिथून टाकलेले आहे. त्याच्यामुळे ते तुम्हाला पूर्णपणे क्लिअर करायचं आहे. उद्याचा पेपर तुमचा आतापर्यंतचे जेवढे पण पेपर गेले त्याच्यात सगळ्यात बेस्ट ऑफ बेस्ट पेपर जाणार आहे. त्याच्यामुळे टेन्शन घ्यायचं काय कारण नाही. चांगला पेपर सोडवा, बेस्ट द्या. कॉन्सेप्ट लक्षात ठेवा, आपल्या मतानं तुम्ही लिहू शकता. फक्त तुम्हाला थोडीशी बुकिश लँग्वेज यूज करायची आहे, एवढा लक्षात ठेवा. हा व्हिडिओ आपल्या सगळ्या मित्रांपर्यंत शेअर करून टाका. त्यांना पण सांगा की व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे, करून जा. आणि आपल्या या चॅनलला फॉलो करा, बिकॉज तुमचा भूगोलचा पेपर आणि त्यानंतर तुमचा 11th-12th आणि रिझल्ट पर्यंतची सगळी प्रक्रिया आपण या चॅनलवर डिस्कस करतच राहणार आहोत. तुमचे पेपर कसे चेक होतात, त्यानंतर तुमचे पेपर कुठपर्यंत चेक झाले आहे, त्यानंतर तुमचा बेस्ट ऑफ 5 चा रूल काय, तुम्ही पास कसे व्हाल, तुम्हाला किती % भेटेल, कोणता प्रश्न चुकीचा आहे, कोणता प्रश्न बरोबर आहे, कोणत्या प्रश्नाला कशा प्रकारे मार्किंग भेटते, सगळंच सगळं मी तुम्हाला सांगणार आहोत. त्याच्यामुळे बिलकुल टेन्शन घ्या नको. तोपर्यंत थँक्यू सो मच.